इथं सादर करण्यात आले हरिपाठ ज्याला दिंडी झाली सर्व माऊलींना परत एकदा Gopala, Radhe Gopala, Govind Gopala, Radhe Gopala, Govind Gopala, Radhe Gopala, Govind Gopala, Govinda Gopala, Nanda Lala, Nanda मुळगाव वागडी संस्थेचो अध्यक्ष रघुनाथ गोपीनाथ ही जी आमची वारी 2009 सुरू झाली. आता ही जी आता 16वी वारी आमची 2 वर्षा कोरोना केले मावली. त्यांना आम्ही शिरगुप्ती या गावात आम्ही पावलेले आसा. पण आमचो रामगोडा पाटील या
माऊलीच्या बटीत आमची व्यवस्था इतकी बरी केली की आमचे वारकरी एकदम खुश झाले. अन्न ते विचारू नका, अन्न म्हणा निवारा सगळी व्यवस्था आमची बरी केली आहात आणि आमकां बरें दूर मुद्दाम आमकां मेळपाक येता आणि आनंद उत्साह वाटता. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आमगेले गांवचे रामगोड पाटील हे मला पहिले ते ल्हानपणापासून दिसताले अशी की ते आमच्या घरा कडेन वारी येवची म्हणून. आणि पण कशें आसा माऊलीली कृपा उरली शिवाय ते घरा कडेन येवची उरना. पण आता तेमी जाले एक 5 वर्ष जाले तेमी अशी वारी हिंगा आपयतात आणि तेमगे मनात जी इच्छा आशिल्ली ती पूर्ण बी जाती आसा. अशेंच तेमगे मनात इच्छा पूर्ण जाते राहू अशीच तेमी सेवा करते राहू अशें सांगून हांव मागीर करतो. थँक्यू. रामकृष्ण हरी. मला क्षमा करा, मी कन्नड स्पष्ट बोलतो तरी पण जरा मराठी जरा शब्द जरा अडचण आहे. रामकृष्ण हरी. रामगोंडा 1999ला पहिला चुनावाला थांबले ना त्या दिवशी ते हायस्कूल शाळामध्ये लोकांचा व्यवस्था करत होता. उन्हाळा दिवस होता. मे महिन्यामध्ये चुनावाला ते इलेक्शनचं मत त्या दिवशी चालू होता. हायस्कूलमध्ये फुल गर्दी होता. त्या दिवशी इंगळी माडवाळ हा भागातली नसोवाडी मार्गी मिरज मार्गी एक दिंडी चालत होता. मी हा दिंडीला हायस्कूलला अडवत राहा म्हणून मी पाया पडून सगळ्याला संत लोकांना मी विनंती केलो, तुम्ही गडबडीत असलं तर बी आम्ही 2 बॅरल शरबत केलो, फक्त शरबत तर पिऊन जावं म्हणून. त्यापासून निवडून आलेला 5 वर्ष आता 5वा वेळी निवडून आल्यात. त्याला 25 वर्ष झाली. हा महाराजांचा पांडुरंगांचा ही गुप्त विषय तुमचा समोर आम्ही हे मांडलंय ना, हे मला चुकीचं आहे का हे बरोबर आहे मला काही माहीत नाही. ही पांडुरंगाला मी म्हणत होता, बाबा आमच्या घरी तुमचं एक दिवस तर म्हणजे जेवणासाठी तर तुम्ही या, म्हणजे हे टाळचा आवाज ही आमच्या घरी होऊ दे. आणि ते ह्याच्यासाठी हा रामगोंडा त्यापासून कर्नाटकात एक मी गाव अशी परिस्थिती अवघड पाण्यासुद्धा त्यावेळी गावात पोचत नव्हता. त्यापासून इथंपर्यंत आता कर्नाटकात 1 नंबर गाव आणि 13 अवॉर्ड आहे आणि भारतात 2 नंबर हरियाणा फर्स्ट आणि दिल्लीमध्ये हे अवॉर्ड घेऊन आल्या. त्यांनी ही महाराजांचा कृपा आहे, विठ्ठल महाराज ही दिंडीचा कृपा आहे म्हणून आम्ही समजून घेतो. माझा विषय सांगतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. ॲक्च्युली मला जास्त मराठी येत नाही तरी पण बोलायला मी ट्राय करतो. 2024ला फेब्रुवारीला आमचं माऊली आलतं. इथे स्वयंपाक करत होता. त्या दिवशी फक्त त्यांनी 12 जण होतं. आम्ही कोण तुम्ही काय म्हणून विचारलं नाही, आम्ही असं गोवाला जायला म्हणून त्यांनी सांगितलं. बरं आमच्या घरला या म्हटलं. रात्री 9 वाजता झाला. आम्ही हॉस्पिटल त्या दिवशी आलतो. त्या दिवशी आम्ही स्वयंपाक केला नव्हता. त्यांनी महाप्रसाद केला. आमचं सौभाग्य त्याने केलेला महाप्रसाद आम्ही खाल्लो. आम्ही पहिला असं वाट बघत होतो की कोणतर माऊली एक माऊली फक्त आमच्या घरात जेवण करून जाऊ दे, म्हणजे पुन्हा कोणाच्या घरात सगळीजण येतात, आमच्या घरात का आला नाही म्हणून विचार करत होतो आम्ही. बट 2024ला 12 जण आलता. 2026 मध्ये आता ह्या वर्षी मिनिमम 1100 माऊली आमच्या घरात जेवलंय आणि त्यांचं सेवा करायचं आमचं सौभाग्य मिळलंय रिअली. आणि 4 वारी ह्या वर्षी 4 वारी आले. 4 वारी गोवाचे आहे. ऍक्च्युली इतक्या दिवशी आमचं महाराष्ट्र कर्नाटक रिलेशन होतं. आता गोवाचं रिलेशन झालं माऊलीपासून. असंच विठ्ठल पांडुरंग आम्हाला म्हणजे सौभाग्य आशीर्वाद देऊ देत, असं जास्त वाढू देत आमच्या घराला. असं आम्ही किती वाटतात ना वारी आम्ही म्हणजे व्यवस्थित आम्हाला करतो. ऍक्च्युली स्पेशली माऊलीचं म्हणजे सांगायचं खूप ऐकत आहे नाही, म्हणजे सांगायला शब्द सुद्धा नाही का. म्हणजे आमच्या भाऊला 6 वर्ष बाळ नव्हतं. माऊली प्रतिवर्ष आमच्या घरात येऊन संकल्प करतात आणि स्पेशली सांगायचं म्हणजे होम घालतात.
ते होम घालायचं एवढं आमच्या घरात चेंज होतात ना, भरपूर चेंज होतात. आता बाळ झालेला आहे. आता पुढच्या वर्षी ते बाळा वेलकम करतात तुम्हाला माऊली. एक तर सांगून नका बसायचं. रामकृष्ण हरी माऊली. हा, आणि एक माऊली सगळ्यांना सांगतो, आमच्याकडे काय तर चुकलं असलं तर देवांमध्ये व्यवस्थामध्ये काही सुद्धा चुकलं असलं तर परत क्षमा करा. मुळगाव वारकरी संस्थेचे सगळे माऊलीच्या चरण स्पर्श, सगळे माऊलीच्या चरण स्पर्श. आमकां अशें आसा की वारी आसता पळय न्ही, वारी आसता ते आमकां अशें देव तुमच्या बरोबर आसता, वारी सदांच आसता. आणि आमी आयज एक आमी हाजे जाले थोडे तुमचे बरोबर आमी जॉयन जाले आणि आमी तुमचे बरोबर आमी धन्य जाले. ह्या खातीर तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. रामकृष्ण हरी. वहिनी मुळगाव वारकरी संस्थेची 16वी वारी मुळगावच्या 12 तारखेक पंढरपुराकडे प्रयाण केल्लें. मुळगाव वारकरी संस्था ही आमचे भाऊ माऊली श्रीयुत रघुनाथ गोपी गाड हांच्या मार्गदर्शना खाली गेली 15 वर्सां पायी वारी करता. ह्या वर्साची 16वी वारी आणि आयचो 8वो दीस जावन आसा. आयचो दनपारचो मुक्काम आमचो शिरगुप्पी हांगासर पोलीस पाटील हांच्या निवासस्थानाक आसलो. मुळगाव वारकरी संस्थेन एकूण 307 वारकऱ्यांनी आपली नाव नोंदणी केल्ली. कालची आमची जी गणना केल्ली तातूंत 270 वारकरी प्रेझेंट आसात. मुळगाव वारकरी संस्था जो मठ आसा, मुळगाव वारकरी संस्थेचो मठ आसा पंढरपुराक, थंयसर आमचे 2 दिसाचो मुक्काम आसतलो. ही आमची पायी वारी 24 तारखेक सांजे कडेन चंद्रभागेच्या तिरार पावतली. चंद्रभागे कडेन पावल्या उपरांत सगळे माऊली चंद्रभागेन स्नान करतले आणि 25 तारखेचो आषाढी एकादशीचो उत्सव व मोठ्या उत्साहान साजरो करून 26 तारखेक आमी गोंया प्रयाण करता. अशें म्हणटात, जावू देवाची या गावा, घेऊ तिथेची विसावा, देवा सांगो सुख दुःख, देव निवारिल भूक, राहू जवळी देवापासी, हात जोडोनी पायासी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.